हॅलो सकिनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो काय होणार आहे, कशावरती आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळालंच असणार आहे. तर आज मी तुम्हाला एक फेस पॅक करून दाखवणार आहे. नीम पावडरचा फेस पॅक. हे मी पतंजलीमधून परवा आणलेलं आहे. तर मी हे पहिल्यांदाच यूज करत आहे. ॲक्च्युली मी कधी यूज केलेलं नाही आहे आधी, पण ऑफकोर्स नीम पावडरचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळं याचा तुम्हाला छानच फायदा होणार आहे. तर हे तुम्ही स्किन आणि हेअर दोन्हीसाठी सुद्धा यूज करू शकता ही पावडर. तर हे अँटीबॅक्टेरियल मेन ह्याची प्रॉपर्टीज असल्यामुळे तुमच्या जर केसामध्ये डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफसाठी सुद्धा ह्याचा खूप छान असा फायदा, हेअर्ससाठी जो फायदा आहे ह्याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. पण आज मी तुम्हाला स्किनसाठी मी एक पॅक करणार आहे. खूप सिंपल असा पॅक आहे, तो मी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे. स्किनमध्ये काय डिफरन्स जाणवतोय हे तुम्ही स्वतः पहा. आणि तुमचे जर ॲक्ने प्रोन स्किन असेल, पिंपल्स असतील खूप, तर ह्याचा खूप छान असा यूज होतो. तर ह्याची प्राईस आहे 70 रुपये. आणि इथं कुठं पतंजली वगैरे असं काही मेन्शन केलं नाही, पण हे पतंजलीमधनं आणलेलं आहे. आणि खूप सिंपल आहे फेस पॅक. तो बनवूया आणि बघूया काय फरक जाणवतो. तर इथं मी नीम पावडर घेतलेली आहे. नीम पावडर अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी तसंच अँटीऑक्सिडंट असल्यामुळं हे स्किनच्या खूप साऱ्या अशा प्रॉब्लेम्समध्ये इफेक्टिव्ह आहे, जसं की एजिंग, पिगमेंटेशन तसंच ॲक्ने प्रोन जी स्किन आहे त्याच्यासाठी तर हे खूप छान आहे हा फेस पॅक. तर दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन्स आणि तसंच कुलिंग प्रॉपर्टीजसुद्धा असल्यामुळं आपली स्किन हायड्रेटेड असते, हायड्रेटेड ठेवायला मदत करते. जर तुमच्या स्किनवरती पिंपल्स असेल तर तुम्ही नक्की दही ॲड करा. तसेच आपली स्किन ब्रायटन करायलासुद्धा दही खूप ह्याची मदत होते. आणि त्याचबरोबर मी विटॅमिन ईची एक कॅप्सूल घातलेली आहे. विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला माहीतच आहे, त्याचा यूज आणि त्याचे बेनिफिट्स. तर हे सर्व जे मिश्रण आहे ते मी हातानेच मिक्स करत आहे. तर आता फेस पॅक अप्लाय करूया. मी हातानंच अप्लाय करत आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता किंवा थोडंसं मिल्कसुद्धा ह्यामध्ये यूज करू शकता. मी इथं कर्ड घेतलेला आहे, किंवा तुम्ही नॉर्मल पाण्याने सुद्धा ह्याला मिक्स करून लावू शकता. ओके, अप्लाय केलेलं आहे. आणि मी थोडं जास्तच घेतलेलं आहे, कारण मी थोडंसं नेक आणि मानेवरतीसुद्धा नंतर अप्लाय करणार आहे. तर ह्याला थोडंसं वाळल्यानंतर आपण वॉश करून बघूया कसं वाटतं आहे. पण खरंच मला ह्याचा ना थोडासा स्मेल मेहंदी असतं ना, त्या मेहंदीप्रमाणे येत आहे मला याचा स्मेल. थोडा कडूकडूसुद्धा जाणवत आहे याचा स्मेल. तर आपण अप्लाय केलेलं आहे आणि आता एक थोडंसं ह्याला वाळू दे, एक 10 मिनटं 15 मिनटं. आणि हो, अजून एक टिप की तुम्ही ना पूर्णपणे कुठलाही फेस पॅक असू दे, पूर्णपणे वाळेपर्यंत तुम्ही वाट पाहू नका. थोडंसं तुम्हाला जेव्हा तुमची स्किन अशी टाईट फील होईल ना, त्यावेळेला वॉश करा. कारण पूर्ण जर तुम्ही वाळेपर्यंत जर वाट बघितलं ना, तर ऑफकोर्स तुमची स्किन खूप ड्राय होईल. आणि तुमची ऑलरेडी ड्राय स्किन असेल तर मात्र खूपच तुम्हाला त्याचा ड्रायनेसपणा जास्त जाणवेल. त्यामुळे प्लीज पूर्ण वाळेपर्यंत थांबू नका. थोडंसं तुमची जेव्हा स्किन तुम्हाला टाईट फील होईल ना, त्यावेळेला वॉश करा. तर बघूया 10 मिनटं झालं मी जेव्हा वॉश करेल त्यावेळेला ह्याचा रिझल्ट काय ते बघूया आपण. कुठलाही फिल्टर लावून मी तुम्हाला दाखवत नाही. जो काही इफेक्ट आहे त्याचा फेस पॅकचा, तो मी जो नॅचरल आहे तेच दाखवत आहे. कुठलाही फिल्टर नाही आहे. तुम्ही तो बघू शकता की स्किन किती क्लिअर आणि किती ग्लो आल्यासारखं वाटत आहे, स्मूथ वाटत आहे आणि खरंच स्मूथ फील होत आहे. तर हा फेस पॅक मला खरंच खूप छान वाटला. आणि ह्याला ॲटलिस्ट 2 वीक्समध्ये एकदा तरी तुम्ही नक्की यूज करून बघा. ज्यांची ॲक्ने प्रोन स्किन आहे ना, त्यांनी तर नक्की यूज करून बघा.
असं नाही होणार की तुम्ही एकदा हा फेस पॅक वापरला आणि तुमचे सारे पिंपल्स, तुमचे सगळे काही जे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, असं नाही होणार. कन्सिस्टन्सी तर हवीच. तर तुम्ही 2 वीक्समध्ये एकदा तरी तुम्ही हा पॅक जो आहे तो लावून बघा. तर मला हा पॅक खूप छान वाटला स्किनसाठी तरी. आणि हेअर्ससाठी जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हेअर पॅक जो आहे ते करून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टिप्ससोबत. धन्यवाद. बाय बाय.